तर अपना भिडू बच्चू कडू यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही फिल्डिंग लावल्याची माहिती आहे। बच्चू कडू भाजपसोबत गेल्यास तिथली समीकरणं बदलणार असल्यानं रवी राणा आता त्यांच्याशी फोनाफोनी करायला लागले। बच्चू कडू भाजप किंवा शिवसेनेत गेल्यास शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा त्यांच्या हातून जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे। पाहूया। बच्चू कडूंसाठी शिवसेनेसह भाजपचीही फिल्डिंग। प्रहार शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय बुधवारी। रवी राणांची बच्चू भाऊंना ऑफर कोणती? पश्चिम विदर्भातल्या अमरावती पट्ट्यात आंदोलनातून पक्ष उभ्या करणाऱ्या बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे। प्रहार शिवसेनेत विलीन केल्यास विधान परिषदेला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं बच्चू भाऊंसमोर ठेवलाय। बुधवारी बच्चू कडू आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे। असं असलं तरी आता बच्चू कडूंना भाजपमध्ये आणण्यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती समोर येतेय। बच्चू कडू यांच्याशी बडनेऱ्याचे आमदार रवी राणांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात तसं सख्य नाही, तरीही राणांनी बच्चू कडू यांना फोन केला। बच्चू कडू भाजप सोबत आल्यास लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांची बाजू भक्कम होऊ शकते। बच्चू कडूंचा अमरावती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदारसंघामध्ये त्यांचा फायदा होऊ शकतो, हे गणित रवी राणांनी मांडलं असल्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या राजकीय घडामोडी नेमक्या काय होतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। अमरावती एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। अमरावती लोकसभेवर भक्कम पकड निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदेंनाही बच्चू कडू हवे आहेत। मोबदल्यात शिवसेनेला फक्त एक विधान परिषदेची जागा बच्चू कडू यांना द्यावी लागणार आहे। ही राजकीय डील शिवसेनेसाठी खूपच चांगली आहे। कारण याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा माझ्या कानावरती जी आली ती मीडियामधून, प्रिंट मीडियामधून आली आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आली। त्यामुळे जर बच्चू कडू येत असतील तर चांगलंच आहे, पक्ष स्ट्रेंथन करतील अशी आशा करूया। बच्चू कडू शिवसेनेत गेल्यास त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला मोठा धक्का बसेल अशी भीती रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे। माझं एवढंच बच्चू कडू साहेबांना सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर जूनमध्ये कर्जमाफी होईल असं सरकारने सांगितलेलं आहे। त्यामुळे असं व्हायला नको, तुम्हीच सरकारमध्ये जाऊन बसला तर उद्या लढायला आम्ही तर आहोतच, पण तुम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी तुमच्या हातून जाऊ शकतो। त्यामुळे आज एखादं पद घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं। बच्चू कडू यांचा पक्ष आंदोलनातून उभा राहिलाय, त्यामुळे बच्चू कडूंच्या रूपानं मोठी ताकद मिळणार असल्यानं शिवसेनेला जेवढे बच्चू कडू हवेसे आहेत तेवढेच त्यांची उपयुक्तता भाजपसाठी सुद्धा आहे। आता बच्चू कडू कोणती ऑफर स्वीकारणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।